नमस्कार रसिक हो. कसे आहात? काय गडबड? लग्न कार्य मुंज हो ना, कारण सीझनच चालू आहे ना सध्या लग्नांचा. त्याच्यामुळे मग अगदी कधीतरी जवळचं लग्न घरातलं, कधीतरी मैत्रिणीच्या मुलाचं, कधीतरी आणखीन कुठेतरी गावाला जाऊन एकंदरीत काय लग्न. तर आता मी आज या ठिकाणी तुमच्या भेटीसाठी असं एक व्यक्तिमत्व घेऊन आली आहे या लग्न कार्याशी संबंधित, बरे का. थोडासा वेगळा उपक्रम करणाऱ्या अशा एक जण आहेत. तर त्यांना मी आज या ठिकाणी तुमच्या भेटीला बोलवलेलं आहे. जयश्रीताई भडकमकर असं त्यांचं नाव. तर यांच्या बाबतीत मी एकच तुम्हाला सांगेन, सगळ्यात महत्वाचं की असं म्हटलं जातं की वय ही फक्त आकडेवारी आहे. हे त्यांच्या बाबतीत अगदी खरं ठरतं. का? कारण वय आणि उद्योगशीलता, वय आणि उत्साह, वय आणि आनंद किंवा वय आणि कार्यक्षमता, उपक्रमशीलता यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. तर अशा ह्या जयश्रीताई. मंडळी, एखादं लग्न ठरलंय तुमच्या घरामधलं किंवा तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीचं, तर तुम्ही काय करता हो? आता हा काय प्रश्न झाला का? शॉपिंग. सुरुवात शॉपिंग पासनं, मग ते साड्यांचं शॉपिंग, मग दागिने त्यावर आले, त्यानंतर मेकअप, सगळं 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 आपण हे असं म्हणजे ते लग्नाचा दिवस उजाडेपर्यंत हे सगळं आपण करत असतो. पण तुम्हाला एक माहिती आहे का, या ज्या जयश्रीताई आहेत ना, ह्या सुद्धा लग्न कार्यांना जातात, अटेंड करतात, मुंजीला जातात. पण त्या काय करतात? आपल्यासारखं काहीच करत नाहीत. त्यांचा एक वेगळा उपक्रम आहे यासाठी, की ज्या उपक्रमाद्वारे त्या लग्नाच्या ठिकाणी त्या मुलामुलीचे आई वडील किंवा वऱ्हाडी मंडळी यांच्याशी संपर्क साधतात आणि काय करतात, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पण ते त्यांच्याच तोंडून ऐकण्यात जी मजा आहे ना, ते मी सांगण्यामध्ये नाहीये. तर नमस्कार जयश्रीताई. तर जयश्रीताई, सुरुवात करताना सुरुवातीला मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे. थोडासा विचित्र आहे प्रश्न, पण तरी मला तो विचारायचा वाटतोय की लग्न का करतात? बर. तर तसं बघायला गेलं तर प्रश्न थोडासा म्हणजे भुवया उंचवणारा प्रश्न आहे थोडक्यात. पण मला हा असा प्रश्न पडण्याचं कारण की हल्लीची जी तरुणाई आहे त्यांचा लग्न संस्थेवर फारसा विश्वास नाहीये. त्यांचं असं म्हणणं की लग्न करायचं, मग एक दोन वर्ष बघायचं, नाही पटलं की डिवोर्स घ्या, आणि मग त्याच्यासाठी सुद्धा खूप कटकटी, कोर्ट कचेऱ्या, घरच्यांना त्रास, आपल्याला ताणतणाव, त्यापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिप यावर त्यांचा जास्त विश्वास आहे. म्हणजे एकमेकांची मतं पटली, राहिले एकत्र, नाही पटली, तू तुझ्या घरी जा, मी माझ्या घरी जातो, इतकं त्यांना ते सगळं साधं सोपं गणित वाटतं. आणि म्हणून त्यांचा भर असतो लिव्ह इन रिलेशनशिपवर. तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? माझं तर मला पटणारच नाही आणि पटत पण नाहीये. याला काही अर्थच नाही ना. कोणी कसंही वागावं, आपलं थांब करूसे कायदा, म्हणजे त्याला कोणाचं बंधन नाही. स्वातंत्र्य आम्ही कसंही बघू, काय करायचं लोकाला, अशी तऱ्हेची जी वृत्ती आहे माणसाची ती चांगली नाही, समाजाच्या दृष्टीने घातक आहे. समाज टिकला पाहिजे, समाजाची वाढ चांगली झाली, प्रगती झाली पाहिजे. तर ही प्रगती नाहीये, हे चुकीचे संस्कार आहेत किंवा चुकीचे वळण आहे. तर त्यासाठी मूळ जे पूर्वीची जी प्रथा आहे, लग्न व्यवस्थित करणं, त्याचे संस्कार करून घेणं, याला महत्व दिलंच पाहिजे. थोड्याशा करायला पाहिजे. म्हणजे साधारणपणे लग्न ठरतं घरातल्या एखाद्या मुलाचं, तर त्याच्या पायऱ्या आपल्या ठरलेल्या असतात. अगदी बरोबर. हल्ली त्या वधू सूचक मंडळामध्ये जातात. हो, बरोबर आहे. हो. मग एखादं स्थळ आलं की पत्रिका पाहिल्या जातात, पत्रिका जुळल्या की मग कांद्यापोह्यांचा कार्यक्रम, मग ते झालं व्यवस्थित की मग बैठक, देणं घेणं, त्यासाठी कुठं लग्न करायचं, कसं करायचं, यासाठी मोठ्यांची बैठक, ती झाली की मग एखाद्या गरीबाचं लग्न होईल अशा साखरपुडा, आणि मग त्याच्याही पेक्षा थाटामाटात लग्न. या सगळ्या पायऱ्या अशा ठरलेल्या आहेत. बरोबर. योग्य आहेत ते? या योग्य नाही. ते काय पैसेवाल्या लोकांचं काम आहे. त्यांच्याजवळ भरपूर पैसा आहे, ते भरपूर उडवतात. ठीक आहे, त्यांच्याजवळ आहे म्हणून ते उडवतात. पण समाज सगळ्या
प्रकारचा आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, मध्यम आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे समाजात लोक राहतात. तर त्यांना ते परवडणारं नाहीये. ज्यांचं त्यांना करायचं ते करू देत. पण आपण जे सामान्य माणसं आहोत त्यांनी संस्कार आणि श्रद्धा आणि ह्याच्यावरच जे संस्कार झालेले आहेत ते करून लग्न केलं तर ते यशस्वी होतं. म्हणजे आणि मूळ जे आहे ना लग्नाचा हेतू आहे ना तो जाता बरोबर, त्यासाठी सगळे संस्कार होणं त्याचे हे खूप गरजेचं आहे. आता आपण त्यातल्या त्यात पाहिलं की पत्रिका बघता, तर माझं मत पत्रिका बघू नये असं नाही, पण तारेन ग्रहण हे असं सांगतात त्याच्यावर इतका माझा विश्वास नाहीये. त्या काही वेळेला अंधश्रद्धा आहेत असं वाटतं. थोडाफार ठीक ठेवावा, कारण ते भविष्य असतं शेवटी, ऋषी मुनींनी केलेलं आहे, ते काही चुकीचं नाही. ग्रह खूप लांब आहेत, आपले जवळच्या माणसांचे परिणाम किंवा काही होत नाही, तर एवढ्या ग्रहांचे परिणाम आपल्याला काय होत असणार असं जरा वाटतं. तर मेडिकल टेस्ट घ्यायला पाहिजे, तुमची मानसिक, शारीरिक किंवा ज्या इतर असतात की जे काही शारीरिक व्यंग आहे का, एखादा रोग आहे का, रक्त तपासणी झाली पाहिजे. कारण ते शेवटपर्यंत ती रेस्टर मानली जाते. ब्लड ग्रुप बघायला पाहिजे तरच ती यशस्वी होतात, नाहीतर मग काही त्याला अर्थच नाहीये. कोणी केवळ पत्रिका बघायचं नाही अजिबात. आणि एक डेस्टिनेशन वेडिंग असतं. हो फार फॅड झालं डेस्टिनेशन वेडिंग. म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे काय की एक डेस्टिनेशन ठरवतात, मग ते एखादं छानसं गाव नसेल तर ते तिथे तयार करतात गाव. एखादं शहर, अगदी परदेश सुद्धा, आणि तिथं जाऊन मग लग्न करायचं. विमानामध्ये लग्न केलेलं म्हणजे मी वाचलंय, आम्ही पण वाचलेलं आहे की विमानामध्ये लग्न केलं आणि सगळी पुष्पवृष्टी काय सांगू, फिल्मी आणि सिरियल्स याच्यामधनं जे बघतात ना ते सगळं तेवढंच करायचं. मग त्यात काहीच राहत नाही, म्हणजे केवळ आपलं दिखाऊपणा, पैसा आहे म्हणून उडवायचा बस. म्हणजे अगदी जेवण करणाऱ्यांना, करून देणाऱ्यांना जमीर नाही, तर ज्यांचं करायचं त्यांना काय त्याचं महत्व राहणार असं वाटतं त्याच्यामध्ये. त्यातून मार्ग काढलाच पाहिजे आपल्याला. आणि त्यांना आपली हिंदू संस्कृती वेगळी आहे पहिल्यापासून, मग ते आपलं सोडता कामा नये. आणि ती सर्व जगाने मान्य केलेली आहे, सगळं जगात सर्वश्रेष्ठ आपली हिंदू संस्कृती आहे. तर तिच्यात जी एवढी चांगली मूल्य असताना आपण इतर संस्कृतीचा कशाला स्वीकार करायचा असं माझं मत आहे. तर त्यासाठी ते मेडिकल टेस्ट वगैरे घेऊन चांगलं व्यवस्थित करावं. मग काही प्रॉब्लेम येत नाही, कोणाला ऐकू येत नसतं, कोणाला दिसत नसतं. संगम घाला, दोन्ही सारखं घ्या, नवं घालतो. असंच सगळं तसंच झालं पाहिजे. त्याला घेऊन पुढे जायला पाहिजे, आपल्या जुन्याचं नवं करता आलं पाहिजे नव्या रूपात. तसं केलं तर ते मेडिकली होऊ शकतं. आणि आता विवाह प्रकार किती तऱ्हेचे झाले नाही का, कोणी काय करतं कोणी काय करतं, आपणही वेगवेगळ्या. तर पहिला विवाह वेगळाच होता ना, त्यामुळे पहिला विवाह म्हणजे निसर्गात ब्रह्मदेवाने लावला तिकडं, कोणाचा सूर्य आणि सूर्याची मुलगी, म्हणजे सूर्याची मुलगी सूर्या, ज्यांचा विवाह व्हायचा होता, तर म्हणून त्यांनी शर्यत लावली सूर्याने की जो कोणी अश्वरथामध्ये जी रथांची स्पर्धा होती अश्वरथाची, त्यात पहिला येईल त्याला मी माझी मुलगी देणार असा लावला. मग आले एक जण करायला सुरुवात. मग त्यामध्ये जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळेला शेवटचं रत्न निघालं ते धन्वंतरी. तर ते स्पर्धेला उतरले, देवांचा डॉक्टर असतो, मग तो स्पर्धेला तयार झाला आणि त्यांनी ते रथ सगळं अश्वरथ आहेत ना ते सगळे स्पर्धा लावली. संपूर्ण याला पृथ्वीला फेरी मारायची होती सगळी, ती मारून पहिले आले. मग काय सूर्याच्या मुलीने रथातनं उडी मारून थेट त्यांच्या रथात लग्न झालं. असं इतकं सुंदर लागलं. आणि मग मुख्य जे आपण जे संस्कार करतो ना महत्वाचे म्हणून ते त्यावेळेला सूर्याने करून घेतले त्या नवरदेव आणि मुलीकडनं. म्हणजे कंकण बंधन करून घेतलं, लाजावम करून घेतला, त्यानंतर तुमचं सप्तपदी करून घेतली. तर तेव्हापासून हे महत्वाचे सण विभाग मानले जातात संस्कार. आणि तेव्हापासून ते सूर्याचं झालं ते असं झालं. आणि मग आपल्याकडे कळलं लोकांना की आता वेगवेगळ्या पद्धतीने असं लग्न होतात. मग त्याच्याकडच्या लोकांना वाटलं की आपणही असं करावं, म्हणून मग राम सीता
त्यांनी पण स्वयं लावलं, शिवधनुष्य कोण उचलेल याप्रमाणे केलं. तर अशा तऱ्हेने ते लग्न वाढत. मग सामान्य लोक काय म्हणायला लागले, हे काही आपल्याला परवडणार नाही, आपण आपले पोहे खा, हे द्या, अशा पद्धतीने साखरपुडा त्याची सुरुवात झाली. आणि मुळीच मग संकल्पना सगळ्या आल्या आणि त्यातली मग आपण संस्कार करायला लागलो. मग त्याचा प्रकार आहेत ना, वगैरे काहीतरी जण म्हणतात की गांधर्व विवाह करा, कोणी म्हणतं की हास्य विवाह करा, असुर विवाह, राक्षस विवाह. आता हे जे सगळे विवाह हे प्रकार आता म्हणजे ब्रह्मदेवाला मला वाटतं माहिती असलं पाहिजे की कलियुगात अशा तऱ्हेचे राक्षस असुर हे म्हणून त्यांनी पहिल्यापासूनच त्यांनी इतका आपला त्या लोक हुशार होते ऋषी मुनी की त्यांनी कलियुगात कसे विवाह चालतील मग ते आहेच, ते असुर आहेत. प्रत्यक्ष मुलीला बापाकडनं पळवणं, साबे सावध असताना पळवणं, अशा तऱ्हेचं काही मुलीला सगळं भरपूर भरपूर देऊन तिला घे तू पण माझ्याकडे येऊन ओढून नेणं. तर हे सगळे असे असे वेगवेगळे विवाह आहेत, त्या पद्धती आहेत. पण त्यावेळेला त्यांना कळल्या की आई आहेत कलियुगात आता अशा होणार आहेत. तर म्हणून आपल्या संस्कारांना सोडू नका, हिंदू संस्कृतीला सोडू नका. त्यांचे संस्कार जुन्या आणि नव्याचा थोडाफार मेळ घालून सुवर्ण मध्याने आपण चालले पाहिजे. तर कसं आहे, आता हे सगळं तुम्ही ऐकलंय मंडळी. तर आता काय करतात त्या, मी तुम्हाला मगाशी असं म्हटलं होतं की आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. तर आता तेच महत्वाचं सगळं आपण ऐकणार आहोत. म्हणजे आपण जे लग्नाकार्यांना नटून थटून जातो आणि तिथे जाऊन छानपैकी जेवण वगैरे करून गप्पा मारून परत येतो, तर जयश्रीताई तसं करत नाहीत. त्या काय करतात, तर जातात आणि तिथे प्रबोधन करतात. त्यांचा हा उपक्रम आहे की लग्नामध्ये आपल्या जे सगळे विधी असतात की नाही, तर ते विधी, बरोबर आहे ना, त्या प्रत्येक विधीचं महत्व हे लोकांना पटवून देणं, सांगणं. मुलीचे आई वडील किंवा आलेली वराडी मंडळी, बरोबर आहे, त्यांना काय होतंय. नाहीतर हल्ली काय होतंय की दिखाऊपणाच्या नावाखाली पैसा भरपूर आहे म्हणून वाटेल ते केलं जातंय. आता बघा, उदाहरणार्थ वरमाला घालताना मुलीला वर उचलून धरलं जातं, मुलाला वर उचलून धरलं जातं. म्हणजे गरज नाहीये, त्याची गरज नाही, काही नाही, ते चुकीचं आहे असं. तर मग त्या काय करतात, त्या ठिकाणी जाऊन त्यांचं असं स्टॉल सारखं असतं आणि प्रत्येकाला त्या तिथे येणाऱ्यांना त्यांनी असे स्टॅच्यू केलेले आहेत आणि फोटोज आहेत आणि त्याच्याद्वारे ते त्या विधींचं महत्व त्यांना पटवून देतात. खूप छान, म्हणजे मला वाटलं ऐकल्यानंतर. हे बघा, त्यातले किती लोकांना ते पटेल किंवा किती जण त्याच्यावर खरंच विचार करून आपल्या घरच्या लग्नात असं करतील, हा नंतरचा प्रश्न आहे. पण लोकांपर्यंत हे पोहोचवणं हे खूप महत्वाचं आहे आणि हे महत्वाचं काम जयश्रीताई करतायत. तर त्याच्याविषयी आता आम्हाला सांगा, लग्नात आणि मुंजीत तुम्ही जाऊन काय करता? प्रथम गेल्यावर मला तिथली टेबलं गोळा करावी लागते. म्हणजे जेव्हा लग्न असेल, समजा 7चं लग्न असेल तर मग 5ला तिथं जाते. त्या ठिकाणी सगळी टेबलं बिबलं गोळा करून पडदे बिडदे लावून सगळं माझं मांडून होतो. लग्न सुरू व्हायच्या आधी माझं तिथंच मांडलेलं असतं, कारण लोक वेळ मिळाला की ते बघतात, म्हणून मग त्याप्रमाणे तिथं ते मांडलेलं असतं. प्रत्येकाला मी पहिल्या याच्यापासून संस्कारापासून शेवटपर्यंत सगळे संस्कार दाखवते, त्यांचं महत्त्व सांगते. तिथं काय म्हणजे मांडलं असेल, रुखवत असेल, हे असेल ते असेल, ते त्यांच्या पद्धतीने ते मांडतात, त्याच्याशी काही माझा संबंध नसतो. मला काय जे प्रबोधन करायचंय ते मी त्या माझ्या माध्यमातून जे लोक येतात त्यांना ते सगळं करत असते. की आता समजा गेल्या गेल्या तिथं असतो मांडलेलं असं, रुखवत मांडलेलं असतं किंवा स्वागत केलेलं असतं लोकांचं, तिथं बँडचं सगळं दाखवलेलं असतं, बँड असतो, स्वागताला उभे असलेल्या 2 बायका असतात, पुरुष असतात, येणाऱ्या जणांचं या इथपासून त्यांचे सगळं सनई वादक असतात, हे सगळं तिथं मांडलेलं असतं. ते दाखवून मग एक एक कसे येतात आणि एक एक संस्कार कसे होतात त्याचं सगळं वर्णन केलेलं असतं. म्हणजे आता सप्तपदी चालू असेल, हो, तर मग त्याच्या आधी तुमचं ते बघितलेलं असेल तर त्यांना त्या सप्तपदीचा अर्थ कळेल. हो, कळेल. त्याचं आधी बघितलेलं असतं की मुलगा घोड्यावरनं येतो, मग तिथं ते बाई वाढण्याचं औषध का करायचं. तर हे सगळं ते दृष्ट लागून, आता दृष्ट लागणं वगैरे ह्याच्यावर माझा विश्वास नाही. म्हणजे अंधश्रद्धा मी अगदी टाळतेच. त्याला खरं कारणच फक्त पाहिजे. उगाच मिरवायचं, केवढी बँड वाजवायची आणि केवढं
ते प्रचंड रस्त्याची गर्दी हे आताच्या काळात बरोबर वाटत नाही ना. तर त्यामुळे ती बाई आलेली नसते, ओवाळणारी बाई कुठेतरी असते, ती शोधून काढावी लागते. या सगळ्याच गोष्टींची गडबड असते. तर या अनाठाई गोष्टी करून घेता संस्कारात याचे घालत लोक मला गाडीने येतात, कुठं ते घोड्यावरनं याच्यावरनं येतात. हा फरक आहे ना. तर त्या दृष्टीने बदल ठिकाणी आता मुंजीमध्ये सुद्धा बघा भिक्षावण असते. हो, त्यानंतर मातृभोजन असतं. त्याला सुद्धा खूप हल्ली स्वरूप खूपच वेगळं कितीतरीच प्रकार असतात. मातृभोजन हा एक महत्वाचा म्हणजे मुंजा मुलगा जो असतो हे सगळे पुढचे संस्कार पाळतो का? हो 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 बरोबर आहे. तो बघत होता आधी करतो का रोज? नाही करत. मग तेच काहीच संस्कार पाळत नाही. म्हणजे मी माझ्या माहितीतले जे आहे बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर कमीत कमी ते जरी नाही केलं तर बघा लवकर उठा, सकाळी उठून काहीतरी देवाचं म्हणा, काहीतरी व्यायाम करा आणि मग थोडंसं खाण्यापिण्याकडे. उठलं की मम्मी भूक लागली, काय पाव खातात, ते ब्रेड खातात, म्हणजे त्याला काही तोंड सुद्धा घासायची त्यांना गरज नसते. इतके मम्मी आणि डॅडी करत बसतात. मात्र मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की आपण वेगळ्या दृष्टीने लग्न कार्यांकडे बघतो आणि ह्या ज्या आहेत जयश्रीताई त्या वेगळ्या दृष्टीने बघतात. तर ही दृष्टी जी आहे ना ही प्रत्येकाची व्हायला हवी की लग्न हा एक संस्कार आहे आणि त्याचं पावित्र्य आणि गांभीर्य हे जपलं गेलं पाहिजे. हे जेव्हा लोकांना कळेल ना तेव्हा खरा या आजच्या आपल्या बोलण्याचा आपल्या मुलाखतीचा उपयोग होईल असं मला वाटतं. कारण जयश्रीताईंचं मी मगाशी म्हटलं की तुम्हाला चौफेर व्यक्तिमत्व, त्यातला एक व्यक्तिमत्वाचा हा एकच पैलू आपण आता त्यांच्या बघितला. अनेक पैलू आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाला. म्हणजे कसं की भारतीय संस्कृतीची ओळख ही नव्या पिढीला लहान मुलांना सुद्धा व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं. मग त्या प्रत्येक शाळांमधनं जाऊन मुलांच्या कलांनी त्यांच्या पद्धतीने मुलांना संस्कृतीचं महत्व समजावून सांगतात. त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 200 गाणी लिहिली, आकाशवाणीवर भरपूर कार्यक्रम केले. त्यानंतर पाठ्यपुस्तक कसं असावं याच्यावरही त्यांनी लेख लिहिलाय. म्हणजे थोडक्यात काय की समाजासाठी असणारं जे काय आहे सामाजिक बांधिलकी ज्याला आपण म्हणूया की समाजासाठी मी हे करणार आहे, त्याचा उपयोग किती होतोय काय होतोय याच्याशी माझं कर्तव्य मी करणार आहे. मला ते माझं काम वाटतं. मला जे जे आपणाचे ठावे ते लोकांचे द्यावे. म्हणजे लोकांना मी देत राहणार, कधीतरी त्याचा उपयोग होईल अशी दुर्दैवी आशा त्यांना आहे की ठीक आहे आता थोडस खांदेपालट झाल्यामुळे लोकांच्या विचारांमध्ये बदल झालाय, पैसा भरपूर आलेला आहे, तो खर्च करताना त्यांना त्याचं काही नाही गांभीर्य राहिलेलं नाही कशाचं. पण कधीतरी एक वेळ अशी येईल की मी हे जे म्हणते ते लोकांना पटेल याचा विश्वास त्यांना आहे आणि त्यासाठी त्या सारखं काम करतायत आणि मुलांच्यासाठी सुद्धा भरपूर करतायत, समाजासाठी करतायत. मी तुमच्याकडे मगाशी जो उल्लेख केला की वय ही एक फक्त आकडेवारी आहे त्यांच्यासाठी. आज बघा तुम्ही जयश्रीताई 84 वर्षाच्या आहेत. त्यांच्याकडे बघून हे तर कुणाला खरंच वाटणार नाही आणि त्यांच्या कामाचा व्याप पाहिल्यानंतर तर अजिबातच खरं वाटणार नाही. मला ठाऊक आहे की हे सगळं ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये नक्की त्यांच्याविषयी काहीतरी असा प्रश्न निर्माण झाले असतील की खरोखरच हे सगळे विधी जर आम्हाला हवे असतील की आम्हाला एखादा विधी अडला किंवा त्याचं महत्व माहित असलं तर काय करायचं. तर तुम्ही फक्त माझ्याशी संपर्क करा, मी तुम्हाला त्यांच्याशी करून देईन. किंवा अगदी खूपच प्रश्न पडत असतील तर आपण पुन्हा एकदा सुद्धा आपण त्यांना माझ्या चॅनलमध्ये बोलवू शकतो. तुमच्या मनामध्ये हे विचारांचं मंथन सुरू झालं तर आजच्या ह्या मुलाखतीचा खूप फायदा झाला याचं समाधान मला लाभेल. म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की हे जर सगळं आवडलं असेल, पटलं असेल, भावलं असेल तर माझ्या या विविधा मंजिरीच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.